रामराम मंडळी, शेकडो वर्षापासूनचे आपले अयोध्या मंदिर उभारणीचे स्वप्न खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरले आहे. मंदिर वही बनाएंगे या घोषणेचे सत्यात उतरणे आणि त्याचा सोहळा याची देही याची डोळा पाहणारे आपण खरोखरीच भाग्यवंत नाही का? श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे दोन्ही श्रीकार म्हणजे संपूर्ण भारतखंडाचे प्राण आहेत. श्रीकृष्णांनी पूर्वेकडील आसाम ते पश्चिमेकडील द्वारका अशा देशांना जोडले, तर प्रभू रामचंद्रांनी उत्तरेकडील अयोध्या ते पार दक्षिणेला असणारी लंका व्यापली. एकूणच काय मंडळी, आपले सारे जीवन श्रीरामकृष्ण या सूत्रात बांधले गेले आहे. आज याच दिव्यतेला भव्य करण्याचा सोहळा हा केवळ निमित्त मात्र आहे. आपल्या मनातील दुष्ट विचार प्रवृत्तींच्या रावणाला रामाचा धाक असावा हेच या निमित्ताने आपण ध्यानात ठेवले पाहिजे. म्हणूनच चला मंडळी, आपणही या निमित्ताने प्रभू श्रीरामांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचा अभ्यास करूया. मनाला रमवणाऱ्या या रामात रममाण होऊन जाऊया. बोला बोला सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय. ओम श्री महागणाधिपतये नमः. ओम श्री उमामहेश्वराभ्यां नमः. उत्तर प्रदेशात वसलेली नगरी म्हणजे अयोध्या. योद्ध्यालाही युद्धात अजिंक्य ठरणारी अशी ही अयोध्या सप्तपुरींपैकी एक महत्त्वाची पुण्यनगरी. सभ्यता आणि संस्कार यांची पहिली पुरी म्हणजे नगरी असे अयोध्येचे वर्णन पुराण काळात केले गेले आहे. शरयू नदीच्या तीरावर असणाऱ्या या रम्य नगरीत इक्ष्वाकू वंशात रघुकुळात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्यातीलच एक महापराक्रमी राजा म्हणजे महाराज दशरथ. आपल्या प्रजेवर निर्व्याज प्रेम करणारे महाराज दशरथ आणि त्यांच्या 3 राण्या यांचा कारभार म्हणजे अयोध्येला अधिक संपन्न करणारा. मनुने निर्माण केलेली ही नगरी अयोध्या होती तरी कशी जाणून घेऊया. चला चला
महाराज दशरथांच्या अयोध्येला जाऊया. सरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर, मधून वाहती मार्ग समांतर, रथबाजी गजपथिक चालती नटुनी त्यांच्या बरे, हो नटुनी त्यांच्या बरे. अयोध्या म्हणून निर्मित नगरी. घराघरावर रत्न तोरणे, अवती भवती रम्यं पवने, त्यात रंगती नृत्य गायने, त्यात रंगती नृत्य गायने, मृदंग वीणा नित्य नादती अलका नगरी परी, ओ अलका नगरी परी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी. स्त्रिया पतिव्रता पुरुषही धार्मिक, पुत्र उपजती निज कुलदीपक, नृशंसना कुणी कुणी नास्तिक, अतृप्तीचा कुठे न वावर, नगरी घरी अंतरी, ओ नगरी घरी अंतरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी. कुलकीर्ती भूषण राजा दशरथ धर्मपरायण, त्या नगरीचे करितो रक्षण, त्या नगरीचे करितो रक्षण. गृही चंद्रसा नगरी इंद्रसा, गृही चंद्रसा नगरी इंद्रसा, सूर्य दशा संगरी, ओ सूर्य दशा संगरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी. दशरथास त्या तिघी भार्या, सुवंशजा त्या सुखी आल्या, दशरथास त्या तिघी भार्या, सुवंशजा त्या सुखी आल्या, सिद्धपतीच्या सेवा कार्या, बहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुल प्रभा सुंदरी, ओ अतुल प्रभा सुंदरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अयोध्या नगरी दशरथांच्या प्रेमात न्हाऊन निघत होती, पण साऱ्यांनाच एका गोष्टीचं दुःख मात्र सतावत होतं. प्रजेवर एवढे भरभरून प्रेम करणाऱ्या आपल्या राजाच्या भाग्यात संतान सुख का नसावे असा प्रश्न साऱ्यांनाच पडत होता. 3 राण्यांची अवस्था तर फार कठीण झाली होती. अखेर ऋषी वशिष्ठांनी यावर पुत्र कामेष्ठी यज्ञाचा उपाय शोधून काढला.
दशरथांनी या यज्ञाची तयारी अगदी जोमानं सुरू केली. संपन्न राजाकडे यज्ञ सामग्रीला काय कमतरता असणार हो. सारी तयारी अगदी जय्यत. कौसल्या, कैकेयी, सुमित्रा या आपल्या राण्यांसह दशरथांनी यज्ञाचे यजमान पद स्वीकारले. मंत्रघोष सुरू झाला. अखेर यज्ञात दिलेल्या आहुतींचा स्वीकार अग्निदेवांनी केला आणि यज्ञातून प्रकट झालेला प्रसाद सर्वांनी पाहिला. तेच हे पायस. यज्ञ सफल झाल्याचा तो प्रसाद होता. यज्ञकुंडातला अग्नी महाराज दशरथांना म्हणत होता, तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहलो, तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहलो, हा माझा सन्मान. दशरथा घे हे पायसदान, पायसदान. दशरथा दशरथा घे हे पायसदान, पायसदान. दशरथा घे हे पायसदान, पायसदान. तुझ्या यज्ञी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा 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 घे हे पायसदान, पायसदान. तव यज्ञाचे होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाचे होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान. दशरथा 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 घे हे पायसदान, पायसदान. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासी या दानाहून, या दानासी या दानाहून अन्य नसे उपमा. दशरथा 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 घे हे पायसदान, पायसदान. यज्ञाची सांगता झाली. सजलेली अयोध्या नगरी आता शांत झाली आणि आनंदाच्या बातमीकडे डोळे लावून बसली. यज्ञ पुरुषाने दिलेला प्रसाद फळाला आला आणि अवघ्या अयोध्येत एक जल्लोष उसळला. जो तो ही आनंदाची वार्ता बेहोश होऊन सांगू लागला. कैकेयीला भरत, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कौसल्येला राम झाला. अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला. प्रासादांना नवा साज चढला. शिंग तुतारी दुमदुबी म्हणू लागल्या, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. नवमी तिथी गंधयुक्त
तरीही बात उष्ण हे किती, दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. कौसल्या राणी हलू उघडी लोचने, टिकून जाय माझ स्वतः पुत्र दर्शने. ओघळे आसू सुखे कंठ दाटला, ओघळे आसू सुखे कंठ दाटला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राजगृही येईन सौख्य पर्वणी, सौख्य पर्वणी. पानामुन बदला धेनु अंगणी, धेनु अंगणी. दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंडला, दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंडला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. पेंडुळल्या हात पात जागत्या खळ्या, काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या. उच्च रवे वायुच्यास हसून बोलला, उच्च रवे वायुच्यास हसून बोलला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. वार्ता ही सुखद जनी पोचली जनी, पोचली जनी. गेहातून राजपती धावले तुम्ही, धावले तुम्ही. युवतीचा संघ एक गात चालला, युवतीचा संघ एक गात चालला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. पुष्पांजली भेटी कोणी कोणी भूषणे, हास्याने लोक दिले शब्द भाषणे. वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला. बघता बघता राजपुत्र मोठे होऊ लागले. सावळा रामचंद्र दिसामासाने वाढू लागला. धार्मिक ग्रंथ वाचणं, स्तोत्रांचं पठण करणं, लेखन या साऱ्यात ही चारही भावंड मग्न झाली. आपल्या लाडक्या मुलांचं बालपण तीनही राण्या फार कौतुकाने अनुभवत होत्या. महाराज दशरथही आपल्या मुलांच्या अवतीभोवती असल्याने सुखावले होते.
परंतु शेवटी तो क्षण आलाच. विश्वामित्रांनी प्रासादात प्रवेश केला. यज्ञाच्या वेळी होणारा राक्षसांचा उपद्रव विश्वामित्रांना चिंतातूर करत होता. या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा, अशी मागणी विश्वामित्रांनी केली. मोठ्या जड अंतःकरणाने दशरथांनी रामांना आज्ञा केली. राम विश्वामित्रांसोबत जायला निघाले खरे, परंतु लक्ष्मणाने त्यांना थांबवले. सावलीसारखे रामांच्या पाठीमागे आपण सदैव राहू म्हणून त्यांच्यासोबत जाण्याची अनुमती लक्ष्मणाने दशरथांकडे मागितली. विश्वामित्रांनीही मान डोलावली. दोघांनीही साऱ्यांना वंदन केले. प्राणप्रिय असणाऱ्या आपल्या मुलांना साऱ्यांनी निरोप दिला आणि सुरू झाले एक नवे पर्व, वेगळ्या मार्गाने जाणारे. विश्वामित्रांचा सहवास आणि हा लांबचा प्रवास म्हणजे डोंगर दर्या जंगलातून होता. पावलोपावली धोका होता. महाभयंकर मायावी शक्ती आजूबाजूस होत्या. एकाएकी वीज कोसळावी तसा आवाज झाला. एक महाभयंकर राक्षसी त्यांच्या मार्गात आली. तो तिचा अवतार पाहून विश्वामित्रांनी संतापून रामाला आज्ञा दिली. रामा रामा मार ही त्राटिका. शापिता यक्षिणी वर्तनी दर्शनी ही अभद्रा, जोड झणी कार्मुका सोड रे सायका, मार ही त्राटिका रामचंद्रा. तप्त आरक्त ही पाहता लोचनी, करपल्या बल्लरी करपली कानने, अतुल बल गर्विता अतुल बल गर्विता, मूर्त ही क्रूरता, एकना पाहता क्रूर मुद्रा, एकना पाहता क्रूर मुद्रा. जोड झणी कार्मुका सोड रे सायका, मार ही त्राटिका रामचंद्रा. हस्ती जणू भरून गेली गुहा, मृत्यू छाया जशी, मृत्यू छाया जशी, येतसे ही तशी, ओढ दोरी कशी मोड तंद्रा, ओढ दोरी कशी मोड तंद्रा. जोड झणी कार्मुका सोड रे सायका, मार ही त्राटिका रामचंद्रा. मृत्यूंगीचा मी मनी जाणतो, सोजना सुखवितो, सोजना सुखवितो, नारी पद क्षम्यतो, धर्म तुझ सांगतो मानवेंद्रा, धर्म तुझ सांगतो मानवेंद्रा. जोड झणी कार्मुका सोड रे सायका, मार ही त्राटिका रामचंद्रा. सुपाहे धरा, देव देवेंद्र ही मारी दै मंथरा, विष्णु धर्मोदधी, विष्णु धर्मोदधी, शुक्र मातावधी, स्त्री जरी पारधी अरि मृगेंद्रा, स्त्री जरी पारधी अरि मृगेंद्रा. जोड झणी कार्मुका सोड रे सायका, मार ही त्राटिका रामचंद्रा. नरकी तिला चालल्या पावली, बघती तव विक्रमा, बघती तव विक्रमा, देव पुरुषोत्तमा होऊ दे
सीतामाईंना यमसदनात पाठवण्यासाठी रामानं सोबत घेतले होते. ते काम आता पूर्ण झाले. दरम्यान मिथिलेचा राजा जनक याच्या राज्यात एक मोठा सोहळा ठरला, सीता स्वयंवर. मिथिलेच्या नगरीमध्ये या सोहळ्याची मोठी जय्यत तयारी सुरू झाली. अनेकांना निमंत्रणे धाडण्यात आली. विश्वामित्रांच्याही कानी ही वार्ता पोहोचली. या स्वयंवरासाठी पण होता परशुरामांनी दिलेला शिवधनुष्य पेलून त्यावर प्रत्यंचा चढवण्याचा. तो प्रचंड शिवधनुष्य स्वयंवरात मांडण्यात आला होता. सीतादी जनक सभा मंडपात आरूढ झाले. सारा परिसर माणसांनी गच्च भरला होता. आपल्या लाडक्या सीतेचे स्वयंवर पाहण्यासाठी सारेच उत्सुक होते. या स्वयंवराला विश्वामित्रही राम आणि लक्ष्मण यांच्यासह दाखल झाले. आकाशासारखा निळा सावळा राम आणि भूमीसारखी नम्र लीन असणारी सीता हे एकमेकांसाठीच आहेत हे विश्वामित्रांना ठाऊक होते. शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न जमलेल्या प्रत्येक राजांनी केला, परंतु शिवधनुष्य जागचे हल्ले सुद्धा नाही. जनकाला चिंता वाटू लागली. माझ्या सीतेसाठी योग्य वर मिळेल ना, असा प्रश्न त्याच्या मनात घोळू लागला. इतक्यात विश्वामित्रांनी रामांना आज्ञा केली, शिवधनुष्य उचलण्याचा पराक्रम करण्यासाठी. हळूहळू पावले टाकीत येणाऱ्या रामांनी प्रथम विश्वामित्रांना वंदन केले. जनक महाराजांना प्रणाम केला आणि शिवधनुष्यालाही नमस्कार केला आणि डोळ्याची पाती लवते ना लवते तोच जमिनीवर पडलेली छोटीशी वस्तू जितक्या सहज उचलावी तितक्या सहज रामांनी शिवधनुष्य उचलले. प्रत्यंचा चढवण्यासाठी त्याला किंचित वाकवले, परंतु कडकड कडकड कडाड असा आवाज करत ते शिवधनुष्य मोडून पडले. हा लोकविलक्षण पराक्रम पाहून सारेच आश्चर्यचकित झाले. साऱ्यांनी हात उंचावून आनंद व्यक्त केला. सीता स्वयंवर सफल झाले याची घोषणा जनक राजांनी केली आणि साऱ्या नगरीत आनंद पसरला. जो तो गाऊ लागला, आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे आवरले लाजे, मुक्त हासता भूमिकन्या मनोमनी लाजे. अंधारुनिया आले डोळे आवरले लाजे, मुक्त हासता भूमिकन्या मनोमनी लाजे. तृप्त जागले सचृत लोचन क्षणात जनकाचे, तृप्त जागले सचृत लोचन क्षणात जनकाचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली दशरथ पुत्रासी. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली दशरथ पुत्रासी. आनंदाने पिकले डोळे तृप्त मैथिलीचे, आनंदाने पिकले डोळे तृप्त मैथिलीचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. उठे हळूती मंत्रमुग्ध बाला, अधीर चालती अधीरती हातीची माला. मित्राने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला, अधीर चालती अधीरती हातीची माला. गौरवर्ण ते चरण गाठिती मंदिर सौखाचे, गौरवर्ण ते चरण गाठिती मंदिर
सौख्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे नीलाकाशी जशी भरावी प्रभातानं तसेच भरले रामानी मधुपूर स्वरतानं नीलाकाशी जशी भरावी प्रभातानं तसेच भरले रामानी मधुपूर स्वरतानं सभा मंडपी मिलन झाले सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झुकले थोडे राम जानकी खाली वरमाला गगना माझी देवतराच्या करती करताना झुकले थोडे राम जानकी खाली वरमाला गगना माझी देवतराच्या करती करताना त्यांच्या कानी गजन पोचले मंगल मानाचे त्यांच्या कानी गजन पोचले मंगल मानाचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णूचा अंश विष्णूचा धरेची तुझिता ती सीता अंश विष्णूचा धरेची तुझिता ती सीता गंधर्वाचे सूर लागले जय गीता दाता गंधर्वाचे सूर लागले जय गीता दाता आकाशाशी जळले नाते ऐसे धरणीचे आकाशाशी जळले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले राम जानकी साऱ्याच भावंडांचा संसार सुखाचा चालला होता. दशरथांच्या मनात एक विचार घोळू लागला. त्यांनी तातडीने दरबार भरवला आणि आपला विचार साऱ्यांच्याच कानी घातला. अयोध्या नगरीचा उत्तराधिकारी म्हणून हे राज्य रामांचे व्हावे, रामांना राज्याभिषेक व्हावा असे मनात आहे. साऱ्या दरबाराला हे मान्य आहे का असे विचारताच सारा दरबार भारावून गेला. हात उंचावून घोषणा देत साऱ्यांनी आपली संमती दिली. दशरथांनी ही बातमी राण्यांना द्यावी म्हणून राणीवशाची वाट धरली. सारे वातावरण आनंदी होते. मंथरेला घेऊन येताना कैकेयी अत्यानंदाने आपल्या रामाला अभिषेक होणार हा आनंद वाटून घेत होती. परंतु कुबड्या दुष्ट दासीला हे काही पसंत नव्हते. आपल्या मनातले विचार तिने कैकेयीच्या मनात भरवायला सुरुवात केली. कैकेयी आनंदाने बेहोश होऊ नकोस, आता तरी जागी हो. वास्तविक हे तुला समजायला हवे पण नाही. अगं तुझा भरत आजोळी गेलाय आणि या अयोध्येत तो नाही हेच नेमके पाहून महाराजांनी रामांना राज्याभिषेक करायचे ठरवले. हे तुला कळत नाही का? येतंय का लक्षात कैकेयी? हे राज्य भरताला मिळायला हवं, कारण अत्यंत कठीण प्रसंगात दशरथांना तूच मदत केलीयस. तुझ्याकडे शौर्य आहे,
तुझाच पुत्र हा राजपुत्र व्हायला हवा, तोच सिंहासनावर बसायला हवा. तुला हे कळत कसं नाही? इतकी तू कशी ग भोळी? मंथरेचे हे विचार तिला आधी नाही पटले, पण नंतर मंथरेने आपली चिकाटी काही सोडली नाही. शेवटी मंथरा रूपी वाईट विचारांनी कैकेयीला जिंकलेच. आता दशरथ तुझ्या वशात येतील तेव्हा पूर्वीचे 2 वर मागून घे. एका वराने भरताला राज्य माग आणि दुसऱ्या वराने त्या रामाला वनवासात पाठव. नाहीतर मग तुझं दुर्दैव आणि तुझ्या भरताचंही खुटकं नशीब. हे लक्षात ठेव. मंथरा तावातावाने बोलत निघून गेली. कैकेयीच्या बुद्धीवरचा मंथरेचा विचारांचा परिणाम शेवटी रामांना वनवासात पाठवणारा ठरला. रामाला थांबवण्यासाठी सर्वसामान्य जनता गर्दीने दाटीवाटीने राजवाड्याभोवती जमली होती. ती आर्त स्वरात रामांना विनवत होती, नको जाऊ रे रामराया, नको जाऊ रे रामराया. प्राण मागतो निरोप रडते काटा विसकाया, नको रे जाऊ राम राया. कैकेयीचा हट्ट, राजा दशरथाचे वर आणि रामांचे कठोर कर्तव्य पालन यापुढे प्रजेने शेवटी नमते घेतले. रामाने अयोध्या सोडली, तसे दशरथाने आपले प्राणही सोडले. आपल्या आईमुळे हे सारे घडले याचे अपार दुःख भरताला झाले आणि त्याने चित्रकूट पर्वताची वाट धरली रामांकडे जाणारी. राम आपल्या कुटीबाहेरच उभे होते. सीतामाई, लक्ष्मण यांच्याशी त्यांचा संवाद चालू होता. इतक्यात लक्ष्मणाच्या नजरेला काही हालचाली जाणवल्या. त्याने पुढे जाऊन पाहिले तर काय, भरत आणि इतर प्रजाजन रामांच्या दिशेने येत होते. लक्ष्मणाला हे खल कारस्थान वाटल्याने त्याने भरताच्या मार्गावर धनुष्य रोखून धरले, पण मग रामाने त्यांना शांत केले. रामांना मात्र अपार आनंदाचं भरत आलं होतं आणि भरतही तसाच रामांना पाहून भावूक झाला होता. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. बंधू प्रेमाचे हे अनोखे दृश्य पाहून सारेच गहिवरले. सोबत आलेल्या कौसल्या आणि सुमित्रा या मातांनी राम, जानकी, लक्ष्मणांची भेट घेतली. आता सारेच रामांना परत चला म्हणून विनवू लागले. भरतानी हात जोडून क्षमा याचना केली. रामा, रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळे, पित्याच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला हा वनवास भोगावा लागतोय. राज्य तुमचंच आहे, सिंहासन तुमचंच आहे आणि अयोध्येला परत चला. राज्याभिषेक करून घ्या. चला रामा, चला. भरताने विनवणी केली. रामाने भरताला समजावले. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा.
कुक्षितात राज्य त्याग काननया प्राण सर्व कर्म जात खेळ ताळला ते माझा पूर्व संचिता पराधीन आहे जगती पुत्रमान माता दोषणा कुणाचा रामांनी खूप समजावून देखील भरताचे मन काही तयार होईना. शेवटी पित्याच्या आज्ञेनेच मला वनवास आणि तुला राज्य मिळाले. आता 14 वर्ष पूर्ण झाल्यावरच मी परत येईन असा निश्चय रामांनी बोलून दाखवल्यावर भरताने रामांच्या पादुकांकडे सहेतूक पाहिलं. त्यांना स्पर्श केला, त्या उचलल्या आणि आपल्या माथ्यावर घेतल्या. भरत रामांना म्हणाला, आता याच पादुका सिंहासनावर स्थापन होतील आपण येईपर्यंत. आणि हा भरत प्राणपणाने आपले राज्य सांभाळून ठेवेल एक रक्षक म्हणून. रामा, आपण वनवास संपवून येईपर्यंत अयोध्येचा कारभार इदम न मम म्हणूनच होईल असे म्हणत भरताने परतीचा मार्ग गाठला. तशी सारी प्रजा आणि माता भरतांच्या मागून निघाल्या. जाणाऱ्या प्रजेकडे राम, लक्ष्मण आणि सीता पाहत राहिले. हे ठिकाण आता साऱ्यांनाच माहीत झाले होते. त्यामुळे तिघांनी चित्रकूट पर्वताचा आपला मुक्काम तातडीने हलवला. प्रवास करत करत ते सारे येऊन पोचले एका रम्य स्थळी. महाराष्ट्रातील पंचवटी नाशिक मधले हे ठिकाण अतिशय घनगर्द झाडींचे, वनांचे, गोदावरी नदीकाठचा हा प्रदेश जितका मनमोहक तितकाच मंतरलेला, दुष्ट राक्षसांनी भारलेला, मायावी. एके दिवशी सीता, राम, लक्ष्मण वार्तालाप करीत असताना एक अद्भुत स्त्री कुटीच्या अंगणात आली. रामांना पाहून तिच्या मनात वासना निर्माण झाली. भारावून ती रामाकडे पाहू लागली. सीता, लक्ष्मण यांच्याकडे दुर्लक्ष करत ती रामांना विचारू लागली, कोण तू, कोण तू, कुठला राजकुमार? कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार, कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. देह वाहिला तुला श्यामला, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. शूर्पणखामी रावण भगिनी, याच वनाची समज स्वामी. शूर्पणखामी रावण भगिनी, याच वनाची समज स्वामी. अग्नित रूपे घेऊन करीते, अग्नित रूपे घेऊन करीते बनोबनी संचार. कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. तुला न शोभे ही अर्धांगी, तुला न शोभे, तुला न शोभे ही अर्धांगी. दूर लोटती कुरुपत्र शांगी, समीप आहे तुझ्या पितामी.
कधी कधी ते संहार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार असे विचारणाऱ्या शूर्पणखेला श्रीराम विनोदाने म्हणाले, अगं मी विवाहित आहे, एक पत्नी व्रती आहे, मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही. तुम्ही असे करा, हा माझा धाकटा भाऊ लक्ष्मण अविवाहित आहे, तो चालतोय का पहा. आता शूर्पणखेने आपला मोहरा लक्ष्मणाकडे वळवला. लक्ष्मणानेही हसत हसत उत्तर दिले, मी या रामाचा दास आहे, मग आपणही दासी व्हाल. त्यापेक्षा तुम्ही रामांचीच कनिष्ठ पत्नी व्हा. कदाचित त्यासाठी ते आधीच्या पत्नीचाही त्याग करतील. लक्ष्मणाच्या वागण्यातला बोलण्यातला हा विनोद न समजल्याने ती खरोखरच रामांपाशी गेली आणि म्हणाली, रामा, तू सर्वस्वी माझा भावास म्हणून मी तुझ्या समक्षच तुझ्या या पत्नीला खाऊन टाकते. सीतेवर धावून गेलेल्या राक्षसीला रोखण्यासाठी रामांनी लक्ष्मणाला तिला विद्रूप करण्याची आज्ञा दिली. लक्ष्मणाने क्षणाचाही विचार न करता आज्ञेचे पालन केले आणि तिचे नाक आणि कान कापून टाकले. धाव घेत घेत वरमी घाव बसलेली शूर्पणखा तिथून पळाली. या साऱ्याचा परिणाम महाभयंकर असू शकतो याची कल्पना राम लक्ष्मणांना होतीच. या घटनेचा सूड घेतल्याशिवाय शूर्पणखा राहणार नाही हे अगदी स्पष्ट होते. झालेही तसेच. संतप्त शूर्पणखा दाण दाण पाय आपटीत निघाली आपल्या भावाच्या भेटीला. रावण, लंकेश रावण, शूर्पणखेचा भाऊ रावण शिव आराधनेत मग्न होता आणि नेमकी त्याच वेळी शूर्पणखा रक्ताने माखलेलं ते भयानक रूप घेऊन उभी ठाकली आणि रावणाला म्हणू लागली, सूड घे लंकापती, सूड घे लंकापती. रूप झाली शूर्पणखाची दाटदकी सूड घे जाता लंकापती, सूड घे जाता लंकापती. कसले करती राज रावणा कसले जन पालन,
क्रमाने पूर्ण जिंकले तुझे दंडकापन सत्ता धातुत नाही तरीही कर्तव्याची त्रुटी सोडते त्याचा लंकापती सोडते त्याचा लंकापती वीस लोचने उघडून बघया झोपण घेती दशा श्रीरामाच्या पराक्रमाने कंपितता ही दिशा तुझे गुप्तचर येऊन नटका वार्ता ही सांगती सोडते त्याचा लंकापती सोडते त्याचा लंकापती हार मारते बंधू दोघे कड हसले बघती जनक कन्यक येईल तिथं घेऊन माझ्या समते समतेची विटंबिती आकृती सोडते त्याचा लंकापती 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 शूर्पणखेचा आवेग सहन न झालेला रावण रामांसोबत युद्धाच्या तयारीला लागला. त्यासाठी त्याने मारीचाला बोलावले. मारीच रावणासमोर तात्काळ उभा राहिला. त्याला रामांचा पराक्रम ठाऊक होता. शेवटी कपट करून सूड घ्यायचे दोघांनी पक्के केले. दोघेही आता त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निघून गेले. इकडे पर्णकुटीच्या बाहेर सीतामाई फुलांची माला गुंफत होत्या. त्यांची दृष्टी पडेल असे सोन्याच्या मृगाचे रूप घेऊन आलेला मारीच उभा राहिला. सीतामाईंनी त्या हरणाला पाहिले. सुवर्ण कांतीचा तो मृग त्यांना अत्यंत आवडला. मला तो मृग आणून द्या असा हट्ट त्यांनी श्रीरामांकडे धरला. रामांनी आजूबाजूला पाहिले परंतु तसे काहीच नव्हते. सीतेची त्यांनी समजूत काढली. हे जंगल मायावी आहे. हा तुझा भास आहे. ते मृग खोटे आहे. हे परोपरीने पटवून देण्याचा प्रयत्न रामांनी केला. परंतु सीतामाईंनी काही आपला हट्ट सोडला नाही. अखेर राम त्या मृगांच्या शिकारीसाठी तयार झाले. आपली सगळी सामग्री घेऊन, शस्त्र घेऊन, धनुष्य घेऊन राम निघाले दूर दूर जंगलात. रामांचा घाव वरमी लागताच तो मारीच रामांच्या आवाजात हा सीते, हा लक्ष्मणा, धावा धावा असे ओरडू लागला. तो आवाज ऐकताच सीता घाबरली. श्रीरामांनाच काहीतरी अपघात घडलाय, काहीतरी विपरीत घडलंय असा विचार करत तिने लक्ष्मणाला बोलावले आणि रामांच्या मार्गावर धाडले. आता सीतामाई पर्णकुटीत एकट्याच होत्या. ती संधी साधून साधू वेश धारण केलेला रावण पुढे आला. भिक्षा मागण्याच्या आर्त स्वरांनी सीतामाईला विनवू लागला. भिक्षा वाढण्यास सीतामाई तयार नव्हत्या. त्या बावरल्या होत्या. परंतु रावणाच्या बळजबरीला त्या बळी पडल्या. रावणाने बरोबर तो डाव साधला. सीतेने प्रतिकार केला पण रावणाच्या बलाढ्य शक्तीपुढे तिचे काहीच चालले नाही. आपल्या विमानातून पळवून नेताना जटायू या महाकाय पक्षाने रावणाला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु वृद्ध झालेल्या त्या जटायूचे पंख रावणाने कापून काढले. तो महाकाय जटायू जमिनीवर कोसळला होता. राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत घेत जंगलात हिंडत होते. जमिनीवर कोसळलेल्या जटायूला पाहताच ते धावत आले.
जटायूने त्या विव्हळ अवस्थेत सारी हकीकत रामांना वर्णन करून सांगितली. सीतेला सोडवून आणा रामा, सीतेला वाचवा, वाचवा, त्या दुष्ट रावणाच्या तावडीतून सोडवा, असे म्हणत आपले प्राण जटायूने सोडले. जटायूच्या देहाचं योग्य प्रकारे दहन करून राम लक्ष्मण पुढे निघाले. पंपा सरोवराच्या परिसरात दोघेही पोहोचले. तिथे रामांची एक भक्त त्यांची वाट पाहत होती. शबरीचा आश्रम होता. ती महातपस्वी रामांची कित्येक वर्षापासून वाट पाहत होती आणि आता तरुणपणात विसरून ती वृद्ध झाली होती. आपल्या भेटीसाठी राम येणार अशी तिची दृढ श्रद्धा अखेर फळाला आली. अत्यानंदात ती गाऊ लागली, मेरे घर राम आए हैं, मेरे घर राम आए हैं. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं. कथा शबरी जैसे जुड़ गई मेरी कहानी से. न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं. तुमको पाके क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो. तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो. द्वार मेरे ये भागे, आज इनके भाग जागे. बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी, तब आई है सवारी. संदेश आज खुशियों के हमारे नाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं. दर्शन पाके अवतारी धन्य हुए हैं नैन पुजारी. जीवन मैया तुम धारी, मंगल भवन मंगल हारी. मंगल भवन मंगल हारी. निर्धन का तुम धन हो राघव, तुम ही रामायण हो राघव. सब
राम आणि लक्ष्मण दक्षिणेकडे निघाले. वाटेतून जाताना ऋष्यमुख पर्वतावर किष्किंधा नगरी सोडून आलेला आणि आपला भाऊ वाली याला घाबरून आलेला सुग्रीव होता. सोबत त्याची वानर सेना होती. दुरून येणाऱ्या या 2 धनुर्धरांना पाहताच वालीने यांना आपल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले आहे असे काहीसे वाटून सुग्रीवाने मलय पर्वत गाठला. त्यावेळी रामांच्या भेटीला आले ते सुग्रीवाचे मंत्री श्री हनुमान. प्रथम भेटीतच रामांचा आणि हनुमानांचा स्नेह जुळला आणि रामाची भेट घेऊन हनुमंत सुग्रीवाकडे गेले. सुग्रीवाला घेऊन पुन्हा रामभेटीसाठी आले. आपली करुण कहाणी सुग्रीवांनी रामांना सांगितली. सुग्रीवाला वालीकडून त्याचे राज्य परत मिळवून द्यायचे श्रीरामांनी मान्य केले आणि रामांना सीतेच्या शोधासाठी सहकार्य करायचे सुग्रीवांनी कबूल केले. अनेक युक्ती प्रयुक्तीने रामांनी वालीचा पराभव केला आणि सुग्रीवाला त्याचे राज्य परत मिळवून दिले. आता सुग्रीवांनी आपली वानर सेना सीतेच्या शोध कार्यार्थ पाठवून दिली. रामांनी आपल्या बोटामधली मुद्रिका हनुमंताकडे सोपवली आणि शोध मोहीम जोमाने सुरू झाली. बराच काळ लोटला. सर्वत्र सीतेचा शोध चालू होता. हा शोध घेत घेत हनुमान अशोक वाटिकेत येऊन पोचले. सर्वत्र राक्षसींचा संचार. त्यात अडकून पडलेली ती कोमल सीता सुकून गेलेल्या पुष्पासारखी. हनुमंतांनी आजूबाजूचा अंदाज घेतला. साऱ्या राक्षसी निद्रेत आहेत हे लक्षात घेऊन हनुमान सीतेजवळ आले आणि रामांनी दिलेली मुद्रिका तिच्या हातामध्ये दिली. सीतेने ती अचूक ओळखली, आपल्या हृदयाशी धरली. हा रामदूत आहे ही खात्री तिला पटली. प्रभू श्रीराम आपल्याला घेऊन जाण्यासाठी लवकरच येणार असल्याची वार्ता हनुमंताने सीतेला दिली. रावणाच्या तावडीत मुद्दाम सापडून शेपटीला लावलेल्या आगीने सारी लंका आता हनुमंतांनी पेटवून दिली. धुरांचे लोट उसळले. आता साऱ्यांनाच लंकेत असणाऱ्या सीतेचा शोध लागला होता. रामांचा मुक्काम रामेश्वरी होता. तिथून लंका गाठताना
हा सारा समुद्र पार कसा करायचा यासाठी विचार सुरू झाला. हनुमंत आणि त्याची सेना मार्ग शोधू लागली आणि उपाय सापडला. हनुमंताच्या सेनेत नळ नावाचा विश्वकर्माचा पुत्र होता. त्याच्या मदतीने समुद्रावर सेतू बांधला जाईल असं निश्चित करण्यात आलं. आता वानर सेना उत्साहाने सज्ज झाली आणि निघाली सागर तीरी सेतू बंधनाच्या कार्याला. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे ते हनी खळुनी, गजांग सात्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे ते हनी खळुनी, गजांग सात्या शिळा उचलुनी. जळात जारे जवे ढकलुनी, जळात जारे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून मोढा, सेतू बंधने जोडून मोढा, समीप लंकापुरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय. फेका थाळे फेका डोंगर, पृथ्वी छेदिल ज्ञान सागर. फेका झाळे फेका डोंगर, पृथ्वी छेदिल ज्ञान सागर. ओढा पृथ्वी पैलत टावर, ओढा पृथ्वी पैलत टावर. बडवाग्नी तो माथी, बडवाग्नी तो धरील माथी. सेतू शेषापदी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय. राम भक्तीये दाटून पोटी, शततीर्थांच्या लवल्या पाठी. राम भक्तीये दाटून पोटी, शततीर्थांच्या लवल्या पाठी. सत्कार्याच्या पथिकासाठी, सत्कार्याच्या पथिकासाठी. श्रीरामाला असेच घेती, श्रीरामाला असेच घेती. वानर पाठी बदी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय. नलसा नेता सहज लाभता, कोटी कोटी हात राबता. नलसा नेता सहज लाभता, कोटी कोटी हात राबता. प्रारंभी घे रूप सांगता, प्रारंभी घे रूप सांगता. पाषाणच हे पहालीलया, पाषाणच हे पहालीलया. धरती पाण्यावरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय. चरण प्रभु से जळात शिरता, सकळ न ज्ञाना येईल तीर्थता. चरण प्रभु से जळात शिरता, सकळ न ज्ञाना येईल तीर्थता. आरंभास्तव अधीर पूतता, आरंभास्तव अधीर पूतता. शिळा होऊनी जडू लागल्या, शिळा होऊनी जडू लागल्या. लाटा लाटावरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय.
रामसेतूवरून सर्व वानरसेना लंकेत पोहोचली. हे अदम्य साहस रावणाने पाहिले आणि त्याला धक्काच बसला. रामांसोबत युद्धासाठी त्यानेही शंख पुकारले. घनघोर युद्धाला आता सुरुवात होणार होती. रामांनी सोडलेल्या बाणांचा प्रहार होताच रावणाचा देह जमिनीवर कोसळला. महाबलाढ्य रावणाच्या हातून त्याचे धनुष्य कोसळले. राक्षस सैन्य वाट फुटेल तिकडे पळून जाऊ लागले. सारे वानरगण रावण मेला, रामांचा विजय झाला असे म्हणत नाचू लागले. सर्व प्रजाजन आनंदी होऊन गाऊ लागले. दाही दिशांची मुखे उजळले, कंबर जितकी अवनी झाली. दाही दिशांची मुखे उजळले, कंबर जितकी अवनी झाली. रवि प्रभेते स्थिरता आली, रवि प्रभेते स्थिरता आली. पातली महत्भाग्य वेळा, पातली महत्भाग्य वेळा. साधू साधू वचवदती मुनिवर, छेडू लागले वाद्ये किन्नर. साधू
साधू साधू वचवदती मुनिवर छेडू लागले वागे किन्नर प्रमोद कुसळे भूलोकावर प्रमोद कुसळे भूलोकावर ओ सुरांचा महादीपू मेरा सुरांचा महादीपू मेरा रावणाच्या वधानंतर सीतामाई प्रजेसमोर आल्या. त्याचमुळे अग्निपरीक्षा दिली. कारण मूळ सीता ही भूमिकन्या होती. पंचवटीत असतानाच लक्ष्मण रेषा ओलांडून जाताना आपले मूळ रूप त्यांनी अग्नीकडे सोपवले होते. आता ते मूळ रूप अग्नीकडून पुन्हा मिळवून सीतामाई रामांसह 14 वर्षांचा वनवास संपवून पुन्हा अयोध्येत दाखल झाल्या होत्या. सारी जनता याच सोहळ्याची तयारी करण्यात मग्न झाली होती. अनेकांचे पालनकर्ते राम हे सिंहासनी आरूढ झाले होते. भूवरी खऱ्या अर्थाने रामराज्य आले होते. भरताने रामांच्या पादुका त्यांच्या पायी घातल्या. रामांनी भरताला आलिंगन दिले. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय. स्वर्ग सौख्य साकार दिवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु पुण्य सलीला सरिता सरयू पुलकित पृथ्वी पुलकित वायू पुलकित पृथ्वी पुलकित वायू आज अहल्ये परी झाला नगरीचा उद्धार नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार. या कार्यक्रमासाठी ज्यांनी योगदान दिलं असे सर्व पालक माजी विद्यार्थी, हा कार्यक्रम यशस्वीकडे जाण्यासाठी ज्यांनी प्रेक्षकांसाठी खुर्च्या दिल्या, त्याचबरोबर आपण सर्व रसिक प्रेक्षक हा पूर्ण सोहळा आनंदाने उत्साहाने संपन्न होण्यासाठी आपली भूमिका